हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चना मसाला करणार आहोत, अगदी सिंपल अशा पद्धतीने, पण चवीला मात्र एक नंबर आणि भन्नाट असणार आहे। रोज म्हणजे किंवा कधीतरी चण्याची आमटी, चण्याची उसळ किंवा चण्याची सुकी भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर अशा पद्धतीने हा चना मसाला नक्कीच ट्राय करून पहा। सगळेजण आवडीने नक्कीच खातील। तर मग चला वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया। तर पहा, आज आपण चण्याची भाजी करणार आहोत। तर पहा, आज मी चना मसाला करणार आहे। नेहमी आपण जी चण्याची भाजी करतो, घरातले सगळेजण ना खूप कंटाळा करतात चण्याची भाजी खाण्यासाठी, पण जर तुम्ही अशा वेगळ्या पद्धतीने चण्याची भाजी केली तर घरातले सगळेजण खूप छान मस्त ही भाजी खातील। तर आज आपण चना मसाला करणार आहोत। तर पहा, मी ओव्हरनाईट चणे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि चणे छान मस्त भिजलेले आहेत। तर पहा, मी इथे तेजपत्ता आणि दालचिनी घेतलेली आहे। आता हे भिजलेले जे चणे आहेत ते आपल्याला कुकरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर मी इथे तेजपत्ता आणि दालचिनीसुद्धा आपल्या कुकरमध्ये ॲड करायचे आहे। तर इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे। त्याचबरोबर इथे आपल्याला पाव चमचा कुकिंग सोडा ॲड करायचा आहे। आता चणे बुडेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तर पहा, झाकण लावून इथे आपण 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत। तर पहा, आपल्याला चणे कसे शिजायचे आहेत माहिती आहे का? म्हणजे हा जो चणा आहे तो अख्खा राहिला पाहिजे, पण जेव्हा आपण हा चणा बोटाने दाबू द्या तो अगदी स्मॅश असा एकदम मऊ असा शिजला पाहिजे। तर त्यानुसार मी मोठ्या गॅसवरती 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। तर पहा, इथे आपल्याला आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर पहा, इथे आपण कुकरमध्ये ना कुकिंग सोडा ॲड केला आहे। त्याच्यामुळे काय होतं, त्या कुकिंग सोड्यामुळे अगदी 4 शिट्ट्यांमध्येच आपले जे चणे आहेत ते छान मस्त मऊ शिजतात। तर मी मोठ्या गॅसवरती हे चणे छान मस्त शिजवून घेतलेले आहेत, तर तुम्ही पाहू शकतात। आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? हे जे चणे आहेत हे चणे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हे जे चण्याचं पाणी आहे तर हे चण्याचं पाणी फेकून न देता ते आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत। तर पहा, मी इथे 2 मोठे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये शिजलेले अर्धी वाटी चणे ॲड केलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे। तर पहा, टोमॅटो, त्यानंतर शिजलेले चणे आणि कोथिंबीर याचं छान मस्त असं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। कढई घ्यायची, कढईमध्ये तेल ॲड करायचं आहे। ऑइल छान मस्त गरम झालं ना, त्याच्यामध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायची आहे। जिरं राई ॲड करून झाल्यानंतर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता, आपण तो ॲड करूया। कांदा ॲड करून झाल्यानंतर आपण जे आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता याची जी पेस्ट केली होती ती ॲड करूया आणि इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। आता छान मस्त आपल्याला 1 ते 2 मिनटं हे छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। आता पहा, याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत। तर इथे मी अर्धा चमचा हळद, त्याचबरोबर इथे अर्धा चमचा गरम मसाला, त्याचबरोबर इथे मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात। आता हे मसाले भाजीमध्ये छान मस्त फ्राय करून घेऊया। तर पहा, आपण जे वाटण केलं होतं ना, टोमॅटो, त्यानंतर चणे आणि कोथिंबीर, त्याचं हे वाटण आहे, ते वाटण आपण याच्यामध्ये आता ॲड करूया। ॲड करून झाल्यानंतर छान मस्त हे वाटण आपण फ्राय करून घ्यायचं आहे, मिक्स करून घेऊया। तर पहा, मी छान मस्त हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण वाटणाचं पाणी ॲड करूया। वाटणाचं पाणी ॲड केल्यानंतर छान मस्त आपल्याला मिक्स करून फ्राय करून घ्यायचं आहे।
झाकण ठेवून आपण 10 मिनटं मंद गॅसवरती मस्त वाफ काढून घ्यायची आहे. कारण या 10 मिनटामध्ये छान मस्त आपली ही जी ग्रेव्ही आहे ती छान मस्त शिजली पाहिजे. तुम्ही बघितलं असेल की ती जी वाफ आहे ती पूर्ण कॅमेरावरती आली होती आणि त्याच्यामुळे पूर्ण पुसट दिसत होतं. तर पहा इथे छान मस्त आपली जी ग्रेव्ही आहे त्याला ऑइल सुटलेलं आहे. आता हे छान मस्त मिक्स करून झाल्यानंतर आपण जे चणे बॉईल करून घेतले होते ते ॲड करूया. आता चणे छान मस्त मी या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. आता पहा याच्यामध्ये मी फक्त पाव ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. तर पहा मला इथे अगदी ग्रेव्ही टाईपच भाजी हवी आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये समजा रस्सा हवा असेल तर तुम्ही पाणी गरम करून गरम पाणी ॲड करा. छान मस्त मोठ्या गॅसवरती उकळी द्या आणि त्यानंतर तुमची रस्सा भाजी तयार झालेली असेल. पण मला इथे ग्रेव्ही टाईप भाजी हवी आहे त्यामुळे मी फक्त पाव ग्लासच पाणी ॲड करून झाकण ठेवून मंद गॅसवरती मी 5 मिनटं वाफ काढून घेतली होती. तर पहा इथे आपले चणेसुद्धा शिजलेले होते आणि ग्रेव्ही पण मस्त शिजली होती. म्हणून त्यानंतर फक्त 5च मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे. तर पहा 5 मिनटानंतर छान मस्त मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे आपली चणा मसाला मस्त तयार झालेला आहे. आता आपण वरतून एक तडका देऊया. तर तडक्यासाठी पहा मी इथे 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे. तुपामुळे ना ही भाजी खूप छान लागते आणि भाज्या छान मस्त अशी चव लागते. तर पहा तूप छान मस्त मेल्ट झालेलं आहे. आता पहा इथे मी ना गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद करून 2 मिनटानंतर लगेच नाही मसाला ॲड करायचा. 2 मिनटानंतर आपण मसाला ॲड करूया. तर पहा मी इथे ना काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. जर तुमच्याकडे ना लाल मिरची वगैरे असेल तुम्ही लाल मिरची ॲड करू शकतात. माझ्याकडे लाल मिरची नव्हती म्हणून मी इथे काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा ॲड केलेली आहे. आता पहा हा जो तडका आहे ना हा आपण भाजीवरती ॲड करूया. तर मी अशा पद्धतीने पूर्ण तडका या भाजीवरती ॲड केलेला आहे आणि पहा मी वरतून ना कोथिंबीर सर्व केलेली आहे. तर पहा अशा पद्धतीने आपला छान मस्त सोप्या अशा पद्धतीने पण चवीला मात्र एकच नंबर असा आपला हा चणा मसाला तयार झालेला आहे. तर पहा तुम्ही वरतून ना याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये कमी तिखट मिरचीसुद्धा तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये ना अशा कमी तिखट मिरच्यासुद्धा खूप छान लागतात. तर ही भाजी छान मस्त मिक्स करून घेऊया. आपण जो तडका ॲड केला होता तो तडका मस्त या भाजीमध्ये मिक्स करून घेऊया. तर पहा इथे अगदी सोप्या अशा पद्धतीने आपला चणा मसाला तयार झालेला आहे. आता हा जो चणा मसाला आहे हा चणा मसाला तुम्ही फुलका, पुरी, चपाती, भाकरीबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकतात किंवा जिरा राईस असं तुम्ही जिरा राईससोबत किंवा स्टीम राईससोबतसुद्धा तुम्ही हा चणा मसाला तुम्ही खाऊ शकतात. आता छान मस्त ही जी भाजी आहे ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. वरतून छान मस्त आपण कोथिंबीर सर्व करूया. तर पहा या भाजीबरोबर मी फुलके केलेले आहेत आणि फुलक्याबरोबर ही भाजी एकच नंबर लागते. कधी ट्राय नसेल ना केली तर अशी भाजी नक्कीच ट्राय करा. पहा आपल्या घरामध्ये ना खूप कडधान्य वगैरे असतात. ते कडधान्य जर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने जर केले तर घरातले सगळेजण खूप आवडीने जेवतील किंवा ते कडधान्य वगैरे खातील.